नवी मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांपासून घरभाड्यात 1.5 ते 2 पटीनं वाढ झालेली आहे। म्हणजे जीर्ण गृहनिर्माण संकुलांमुळे शहरात जवळपास प्रत्येक नोडमध्ये पुनर्विकासाची कामं जोरात सुरू आहेत। येत्या काही दिवसात त्यात अजून भर पडणार आहे। त्यामुळे नवी मुंबई शहरात घर भाड्यानं घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल। तर घरभाड्यात 1.5 ते 2 पटीनं वाढ झालेली आहे। शहरीकरणामुळे भाडेवाढ झाल्याची माहिती पोहोचते। नवी मुंबईतील घरभाड्यात इतकी मोठी वाढ झाली आहे की येत्या काही काळात सर्वसामान्यांना तिथे घर भाड्यावर घेणं परवडणार नाही। इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाचे पडसाद आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारात स्पष्टपणे जाणवू लागली आहे। आयात साखळीत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे मसाला बाजारातील सुक्या मेव्याच्या दरवाढीची चिन्ह दिसतात। समुद्री मार्गावरील तणाव वाढल्यानं आयात निर्यात व्यवहारांवर परिणाम झालाय। JNPA येथे सुमारे 1100 कंटेनर्स अडकून पडलेत। या कंटेनरमध्ये सुका मेवा आणि इतर आयात मालाचा समावेश असल्यानं बाजारातील पुरवठ्यावर परिणाम होतोय। माल विलंबानं पोहोचत असल्यानं व्यापाऱ्यांना अतिरिक्त वाहतूक आणि साठवणूक खर्चाचा सामना करावा लागतोय। मीरा भाईंदर शहरातील बाजारपेठांमध्ये मागील काही दिवसांपासून फळांच्या दरात मोठी वाढ होते। किलोमागे हे दर दुप्पट झालेत। कलिंगड, पपई, खरबूज आणि द्राक्षांनी किलोमागे 100चा टप्पा गाठायला सुरुवात केली आहे। रमजान सुरू आहे। कलिंगड, पपई, खरबूज, द्राक्ष, खजूर आदी फळांना यावेळी विशेष मागणी असते। अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं, त्यामुळे फळांची मागणी आणखी वाढते। घाऊक बाजारात या फळांचे दर अद्याप स्थिर आहे, तरी किरकोळ बाजारात मात्र दुप्पट आकारले जात आहे। म्हाडाच्या माध्यमातून सोडतीशिवाय मुंबईतील हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी बुधवारपासून इच्छुकांना उपलब्ध होणार आहे। सकाळी 11 पासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत अनामत रकमेसह अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। अनामत रकमेसह अर्ज भरल्यानंतर 48 तासांच्या आत अर्जदाराने घरांच्या विक्री किमतीच्या 10% रक्कम भरणं बंधनकारक आहे। अन्यथा घरावरील दावा संपुष्टात येणार आहे। अदा केलेली अनामत रक्कम जप्त होणार आहे। होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 16,727 वाहनांवर कारवाई करण्यात आली। यात 159 मद्यपी चालकांची झिंग उतरवत गुन्हा नोंदवण्यात आला। या एकूण कारणांमध्ये 1.99 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय। होळी धुलीवंदनाला मोठ्या प्रमाणात वाहन चालक वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी नाकाबंदी करत तपासणी केली। वाहतूक पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून मंगळवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही विशेष मोहीम राबवली। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सुरू करण्याची तयारी सुरू आहे। येत्या काही महिन्यातच मध्य रेल्वेला नवीन AC रॅक उपलब्ध होणार असून त्यापैकी एक रॅक या मार्गावर चालवण्याचा प्रस्ताव लवकरच वरिष्ठ स्तरावर पाठवला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यासाठी मेट्रो 3 विशेष सुविधा देणार आहे। मॅचमुळे गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे। मेट्रोच्या वेळात वाढ करण्यात आली आहे। T20 सामन्यासाठी मुंबई मेट्रो 3 विशेष सेवा देणार आहे।